नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राचा इतिहास या विषयातील आपला हा भाग 5 असणार आहे आणि हा लास्ट पार्ट असणार आहे AMO एक्झामवाल्यांसाठी। यामध्ये आपण काँग्रेस स्थापना आणि महाराष्ट्र, 1857चा उठाव आणि महाराष्ट्र आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ हे महत्त्वाचे टॉपिक बघणार आहोत। येणारी AMO परीक्षा असेल किंवा कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी असेल आणि इतर सॉइल सेवा एक्झामसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे। तर प्रथम आपल्याला महाराष्ट्रातील काँग्रेस पूर्व संघटना बघायची आहेत। 1885 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती। त्याआधी महाराष्ट्रामध्ये कोणत्या संघटना स्थापन झाल्या ते पण आपल्याला माहिती पाहिजे। तर प्रथम आहे डेक्कन असोसिएशन, याची स्थापना फेब्रुवारी 1852 मध्ये पुणे येथे झाली। याचे संस्थापक आहेत सरदार व इनामदारांनी ही संघटना स्थापन केली होती। त्यानंतर बॉम्बे असोसिएशन आहे, याची स्थापना 26 ऑगस्ट 1852 रोजी झाली। मुंबईतील एल्फिस्टन विद्यालयात सभा बोलवून तेथेच ही सभा स्थापन करण्यात आली होती। ही महाराष्ट्रातील प्रथम राजकीय संघटना आहे। आपण महाराष्ट्रातील समाजसुधारक या टॉपिकमध्ये नाना शंकरशेठ यांच्याबद्दल बघताना तिथे बघितलं होतं। याबद्दल याचे अध्यक्ष नाना शंकरशेठ होते। पुढे सन्माननीय म्हणजेच प्रतिष्ठित अध्यक्ष जमशेदजी जिजीभाई हे होते। या संघटनेचे प्रास्ताविक बोमनजीने केले होते। यामध्ये फक्त स्थापना आणि अध्यक्ष एवढा पाठ तरी लक्षात तुम्हाला राहिला पाहिजे। त्यानंतर पुणे असोसिएशन आहे, तिलाच पुणे सार्वजनिक सभा असे म्हणतात। याची संस्थापक म्हणजे गणेश वासुदेव जोशी आणि महादेव गोविंद रानडे हे दोन आहेत। याची स्थापना 1867 मध्ये पुणे येथे झाली। आधी हिला पुणे असोसिएशन या नावाने स्थापन केलं होतं आणि त्यानंतर तिचं पुणे सार्वजनिक सभा असं नामांतर करण्यात आलं होतं। स्थापन करण्याचं कारण म्हणजे पार्वती संस्थानातील गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी पुणे सार्वजनिक सभा याची स्थापना केली होती। याचे अध्यक्ष राजे श्रीनिवास पंत हे होते। या सभेत जवळपास सर्वच ब्राह्मण होते म्हणून या सभेचा उल्लेख सार्वजनिक भट सभा असा महात्मा फुले यांनी केला होता। आपण पॉईंट लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतर ईस्ट इंडिया असोसिएशन आहे। या कमिटीला सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची कमिटी असेही म्हणतात। याची स्थापना 1 नोव्हेंबर 1866 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी लंडनमध्ये केली होती। याचा उद्देश होता भारतीय लोकांची गाऱ्हाणी जी होती ती ब्रिटिश सरकारपुढे मांडण्यासाठी या ईस्ट इंडिया असोसिएशनचा वापर केला गेला। हिच्या शाखा मद्रास, कलकत्ता आणि मुंबई येथे होत्या। 22 मे 1869 मध्ये मुंबई येथे शाखा काढली आणि त्या शाखेचे अध्यक्ष भाऊदाजी लाड हे होते। त्यानंतर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन आहे। याची स्थापना 31 जानेवारी 1885 ला बॉम्बे या ठिकाणी झाली। हिचे संस्थापक बदरुद्दीन तैयबजी, फिरोजशाह मेहता आणि KT तेलंग होते। यांनाच ब्रदर्स इन लॉ असे म्हणतात। या असोसिएशनचे उपाध्यक्ष दादाभाई नौरोजी होते। याचे उद्दिष्ट लोकमत जागृत करणे, भारतीयांचे राष्ट्रीय हक्क साध्य करणे व स्थानिक संस्थांना स्वातंत्र्य मिळवून देणे हे त्यांचे महत्त्वाचे उद्दिष्ट होते। या संस्थेचाच परिणाम म्हणजेच 1888 ला मुंबई महानगरपालिका जो ॲक्ट आहे तो पारित करण्यात आला होता। बॉम्बे असोसिएशनमधूनच ही संघटना स्थापन झाली होती। हा पण महत्त्वाचा पॉईंट आहे। त्यानंतर काँग्रेसची स्थापना व महाराष्ट्र। काँग्रेसची स्थापना ही 1885 मध्ये झाली। जे आपण आज राष्ट्रीय काँग्रेस बघतो, राहुल गांधी वगैरे जे आहेत त्या काँग्रेसची स्थापना आपण बघत आहोत। तर काँग्रेसचं पहिले अधिवेशन 28 ते 31 डिसेंबर 1885 रोजी मुंबईमध्ये झालं होतं। त्यावेळेस तिचे अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी होते। अधिवेशन झाले ते ठिकाण गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाला मुंबई हे होतं। हे पण लक्षात ठेवायचं आहे। येथील प्रत्येकच पॉईंट हा महत्त्वाचा आहे। याचे सचिव म्हणजेच एलन ह्यूम होते। AO ह्यूम हे याचे सचिव होते आणि तेच याचे संस्थापक पण होते। म्हणजेच राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही एलन ह्यूम यांनी केली आहे। पहिल्या अधिवेशनाला 72 प्रतिनिधी उपस्थित होते आणि यात मुंबई प्रांतातील 38 सदस्य उपस्थित होते। आपण महत्त्वाचा पॉईंट आहे यावर, 72 टोटल होते आणि मुंबई प्रांतातील म्हणजेच मुंबई राज्यातील त्यावेळेसच्या 38 सदस्य उपस्थित होते। उपस्थितमधील प्रमुख प्रतिनिधी यातील महाराष्ट्रातील लक्षात ठेवा दादाभाई नौरोजी असेल, फिरोजशाह मेहता, दिनशा वाचा, रहिमतुल्ला सयानी, न्यायमूर्ती तेलंग, गोपाल गणेश आगरकर, न्यायमूर्ती रानडे, भांडारकर आणि चंदावरकर इत्यादी महाराष्ट्रातील व्यक्ती उपस्थित होते।
यामध्ये 2 मुस्लिम नेते उपस्थित होते, RM सयानी आणि AM धर्मसी. यामध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी, लोकमान्य टिळक आणि म.वा. जोशी हे अनुपस्थित होते. हा पण महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर काँग्रेसचे दुसरे अधिवेशन आहे 28 डिसेंबर 1886 मध्ये कलकत्ता येथे भरले होते. त्याचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते. आपल्याला तारीख लक्षात ठेवायची आहे, कुठे भरलं ते लक्षात ठेवायची आहे आणि त्याचे अध्यक्ष कोण होते हे मिनिमम तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर तिसरे अधिवेशन आहे 1887 मध्ये 27 आणि 28 डिसेंबर 1887 मद्रास येथे काँग्रेसचे तिसरे अधिवेशन भरले होते आणि याचे अध्यक्ष म्हणजे बदरुद्दीन तय्यबजी होते. प्रथम मुस्लिम अध्यक्ष होते. आपण पॉईंट इथे लक्षात ठेवायचा आहे. काँग्रेसचे प्रथम मुस्लिम अध्यक्ष बदरुद्दीन तय्यबजी होते आणि ते तिसऱ्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते, जे की मद्रासमध्ये 1887 मध्ये पार पडलं होतं. त्यानंतर चौथे काँग्रेसचे अधिवेशन आहे 1888 अलाहाबाद येथे झालं आणि याचे अध्यक्ष जॉर्ज ह्यूल होते. प्रथमच ब्रिटिश व्यक्ती काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते. त्यानंतर पाचवे अधिवेशन आहे 27 ते 28 डिसेंबर 1889 मध्ये मुंबई येथे भरलं होतं आणि याचे अध्यक्ष वेडरबर्न होते. या अधिवेशनाला 10 महिला सहभागी होत्या. त्यामध्ये महाराष्ट्रातील शांताबाई निकंबे, काशीबाई कानेटकर, पंडिता रमाबाई आणि श्रीमती शेवंतीबाई त्रिंबक हे उपस्थित होत्या. हे नाव लक्षात ठेवायचं आहे. कोणत्या अधिवेशनामध्ये उपस्थित होते ते पण लक्षात ठेवायचं आहे. अधिवेशन कुठे झालं तर मुंबईला आणि त्याचे अध्यक्ष पण लक्षात ठेवायचे आहेत. या अधिवेशनामध्ये प्रथमच शेतकरी, महिला आणि कामगार उपस्थित होते. या अधिवेशनाला लोकमान्य टिळकांनीही प्रथमच उपस्थिती दर्शवली होती. हा पण महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर हे काही फॅक्च्युअल डाटा आहे. काँग्रेसच्या पहिल्या स्त्री अध्यक्षा ॲनी बेझंट आहेत. पहिले मुस्लिम अध्यक्ष बदरुद्दीन तय्यबजी आहेत, तिसऱ्या अधिवेशनामध्ये होते ते. पहिले पारशी अध्यक्ष दादाभाई नौरोजी आहेत. पहिले हिंदू अध्यक्ष P. आनंद चार्लू. पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष सरोजिनी नायडू. पहिले महाराष्ट्रीयन अध्यक्ष सर नारायण गणेश चंदावरकर आहेत. ग्रामीण भागातील पहिले काँग्रेसचे अधिवेशन फैजपूरमध्ये झाले. सर्वात जास्त काळ राहिलेले अध्यक्ष मौलाना आझाद. एकदाही अध्यक्षपद न मिळालेली व्यक्ती लोकमान्य टिळक आहेत. काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होण्याचा मान भोमेशचंद्र बॅनर्जी याला मिळाला आहे. हा पण पॉईंट महत्त्वाचा आहे. त्यानंतरचा आपला टॉपिक आहे 1857चा उठाव. त्याआधी आपल्याला राष्ट्रवादाचा उठाव म्हणजे नेमकं काय होते हे पण माहिती असलं पाहिजे. भारतामध्ये 1757 ते 1856 पर्यंत जे इंग्रज सत्तेचा विस्तार होत गेला, त्यामुळे जे लोकांवरील जे अन्याय आहेत, अत्याचार आहेत ते वाढतच गेले. सन 1856 पर्यंत जवळजवळ संपूर्ण भारतावर इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली होती आणि याचाच परिणाम म्हणजेच 1857 मध्ये भारतामध्ये इंग्रजांविरुद्ध मोठा सशस्त्र उठाव झाला. यालाच राष्ट्रीय उठाव म्हणून प्रसिद्ध आहे. 1857 मध्ये जे बंड झाले तेच भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध म्हणून ओळखले जाते. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. ब्रिटिशांची नीती साम्राज्यवादी पिळवणूक याविरुद्ध त्यापूर्वीच्या 100 वर्षापासून अधिक काळ जो असंतोष निर्माण होत गेला लोकांमध्ये, त्या उठावाच्या रूपाने तो समोर आलेला होता. 1857च्या स्वातंत्र्य युद्धामध्ये देशाच्या विस्तृत भागात लक्षावधी लोकांचा सहभाग होता व त्यामुळे ब्रिटिश सत्तेला अगदी मुळापासून हादरा बसलेला होता. 1857च्या आधी पण काही उठाव झाले होते. देशातील विविध भागामध्ये विविध क्षेत्रातील लोकांनी उठाव करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याची इंटेन्सिटी कमी असल्यामुळे तो यशस्वी होऊ शकले नाही. भारतात ज्या ज्या ठिकाणी इंग्रजांची सत्ता स्थापन झाली तेथील लोकांनी इंग्रज शासनाचे दुष्परिणाम भोगावे लागले आणि त्यामुळे इंग्रजांच्या विरोधात त्यांनी उठाव केले आहेत. शेतकरी असतील, कामगार असतील, आदिवासी, वन्य जमाती, साधू, फकीर, सैनिक अशा विविध गटातील हे उठाव केले आहेत. तर हे आदिवासींचे उठाव आहेत, हे पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे रामोश्यांचा उठाव आहे, भिल्लांचा उठाव आहे, कोळ्यांचा उठाव आहे. हे 3 तरी मिनिमम तुम्हाला माहिती असलं पाहिजे. रामोश्यांचा उठाव पुणे व सातारा जिल्ह्यामध्ये झाला. 1822 ते 1824 या कालावधीमध्ये या उठावाचे नेते जे होते चित्तूरसिंग नाईक होते साताऱ्यामध्ये. त्यानंतर 1824 ते 1831 मध्ये उमाजी नाईक होते पुण्यामध्ये. त्यानंतर भिल्लांचा उठाव आहे. खानदेश, सह्याद्री व सातपुडा पर्वतक्षेत्रामध्ये भिल्लांचा उठाव झाला होता. 1819 ते 1824च्या दरम्यान चिल्ल्या भिल्ल, हिरा भिल्ल आणि सेवाराम घिसाडी हे या उठावाचे नेते होते.
त्यानंतर कोळ्यांचा उठाव आहे कोकण विभागामध्ये पुणे, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यामध्ये हे उठाव झाले होते. 1828 ते 1845 दरम्यान रामजी भांगडिया असतील, भाऊ खरे, चिमाजी जाधव, नाना दरबारे, रघु भांगरे आणि बापू भांगरे या उठावाचे नेते होते. मिनिमम हे 3 तरी तुम्हाला यांचा उठाव, यांचे प्रभाव क्षेत्र, यांचा कालावधी आणि उठावाचे नेते तुम्हाला माहीत असायला पाहिजे. बाकी पण ओव्हरव्ह्यू करून घ्या. यामध्ये फक्त गडकऱ्यांचा उठाव फॉर एक्झाम्पल कोल्हापूरमध्ये झाला असा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. जोड्या लावा स्वरूपात पण यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे हे 3 महत्त्वाचे आहेत आणि इतर तुम्ही रीड करून घ्याल. त्यानंतर 1857चा उठाव नेमकं कोणत्या कारणामुळे झाला ते पण आपल्याला माहिती असायला पाहिजे. पहिले आपण राजकीय कारणे बघू, म्हणजेच पॉलिटिकल रिझन्स आहेत. ईस्ट इंडिया कंपनीने साम्राज्यवादी धोरण स्वीकारले होते. लॉर्ड वेलेस्ली यांनी तैनाती फौजेचा स्वीकार केला होता. संस्थांचे विलीकरण आणि अधिग्रहण म्हणजेच खालसा धोरण तत्व स्वीकारले होते. आता नेमके हे काय आहेत या डिटेलमध्ये तुम्हाला जायची गरज नाही, फक्त हे लक्षात ठेवा. पदवे आणि पेन्शन रद्द केलं होतं. पगार, बक्षिसे आणि जहागिरी जप्त केली होती. त्यानंतर आर्थिक कारणे आहेत. अत्यंत अलोकप्रिय महसूल सेटलमेंट केली होती. जबरदस्तीचा कर शेतकऱ्यांवर लादला गेला, त्यामुळे शेतकऱ्यांना सावकारांकडून जास्त कर्ज घ्यावे लागले. ब्रिटिश धोरणाने भारतीय हस्तकलांना परावृत्त केले होते आणि ब्रिटिशांकडून भारताच्या संस्कृतीमध्ये जास्त हस्तक्षेप सुरू झाला होता. सामाजिक आणि सांस्कृतिक कारणे आहेत, काही धार्मिक कारणे आहेत. मूळ भारतीयांबद्दल वांशिक भेदभाव करत होते. ख्रिश्चन मिशनऱ्यांद्वारे धार्मिक प्रचार करत होते. लोकांना ख्रिश्चन धर्म घेण्यासाठी प्रवृत्त करत होते. सतीचे उन्मूलन, विधवा पुनर्विवाह कायदा आणि स्त्रियांच्या शिक्षणासारख्या जे सुधारणा ब्रिटिशांनी केल्या होत्या, त्या सुधारणांना भारतीय आपल्या समाजामध्ये हस्तक्षेप करत आहेत म्हणून त्यांना अस्वीकार केला होता. मशिदी असतील, मंदिरे असतील इत्यादींवर ब्रिटिशांकडून कर लावले जात होते. त्यानंतर लष्करी कारणे आहेत. हिंदू शिपायांवर निर्बंध होते. लष्करातील जे उच्च पदांची पदे आहेत ते भारतीय सैनिकांना देण्यात आलेली नव्हती. हिंदू सैनिकांना अत्यंत अपमानास्पद वागणूक देण्यात आली होती. हिंदू सैनिकांना गंध आणि दाढी करण्यास भाग पाडले होते. तत्कालीन कारण म्हणजेच इमिडिएट रिजन जे आहेत हे पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे आणि जास्त प्रश्न यावरच येतात. इनफिल्ड बंदुका व चरबीयुक्त काडतुसे हा महत्त्वाचा पॉईंट आहे. ग्रीस केलेल्या काडतुसांच्या घटनेमुळे 1857चा बंड अखेरीस उफाळून आला होता. म्हणजेच लास्टमध्ये जे रिझन्स महत्त्वाचे आहेत त्या उठावासाठी हे महत्त्वाचे आहेत. एक अफवा अशी पसरली की नवीन इनफिल्ड रायफलची काडतुसे म्हणजेच गोळ्या ज्या आहेत त्या गाय आणि डुकराच्या चरबीने चिकटलेली होती आणि या रायफलची गोळी लोड करण्यापूर्वी शिपायांना काडतुसावरील जे कागद होतं ते चावावे लागत होते आणि या अफवेमुळे 1857चा खरा उठाव सुरू झाला होता. आणि ही जी काडतुसं आहेत म्हणजेच हे ज्या गोळ्या आहेत, हिंदू आणि मुस्लिम शिपायांनी त्यांचा वापर करण्यास नकार दिला होता. हे याचे तत्कालीन कारण आहेत आणि हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. 1857च्या उठावाची नियोजित तारीखी 31 मे 1857 होती, परंतु 29 मार्च 1857लाच बंगाल नेटिव्ह इन्फंट्रीचा म्हणजेच जे की 34व्या रेजिमेंटच्या शिपाई मंगल पांडे यांनी बराकपूर छावणीमधील लेफ्टनंट बास यांना गोळी घालून मुदतपूर्वीच उठावाची सुरुवात केली होती. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. 24 मे 1857 रोजी मेरठ येथील घोडदलातील सैन्यांनी काडतुसे वापरण्यात नकार दिला व त्यांना अटक करण्यात आली होती. 10 मे 1857 रोजी घोडदलातील सैनिकांनी बंड पुकारले होते. तर उठाव कसं झालं, कशा प्रकारे ते झालं, कोण काय केलं ते आपलं महत्त्वाचं नाही. महाराष्ट्रामधील उठावाचे 1857चे जे उठाव आहेत महाराष्ट्रामधील त्यातील जे नेतृत्व केले, उठावाचे ठिकाण आहेत आणि इंग्रजी अधिकाऱ्यांनी जे उठाव मोडून काढले ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. बाकी कसं झालं आणि का झालं तेवढं आपल्याला डिटेलमध्ये जायची गरज नाही. हा जो टेबल आहे मी लोकसेवा अकॅडमीच्या पुस्तकांमधून घेतला आहे. यामध्ये उठावाचे ठिकाण आहे जमखिंडी, त्याचे जे नेतृत्व आहे ते रामचंद्र पटवर्धन अप्पासाहेबांनी केलं होतं. सोलापूरच्या उठावाचे नेतृत्व वेंकप्पा नाईक बळवंत बेहेरी यांनी केलं होतं. पेठ म्हणजेच नाशिकचा उठाव जो की कोऱ्यांचे उठाव पण म्हणतात, भगवंत निळकंठराव देशमुख यांनी केलं होतं. कोल्हापूरच्या उठावाचे नेतृत्व रामजी सिरसाट चिमासाहेब यांनी केलं होतं. नरगुंद उठावाचे नेतृत्व बाबासाहेब भावे यांनी केलं होतं. आणि इथे महत्त्वाचं म्हणजे साताऱ्याच्या उठावाचं नेतृत्व रंगो बापूजी गुप्ते यांनी केलं होतं. यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो.
हे पहिले 2-3 आणि हा लक्षात ठेवा, बाकी लक्षात नसले तरी चालतील. त्यानंतर 1857च्या उठावावर काही आधारित पुस्तके आहेत. यामधील महत्त्वाचे म्हणजे अशोक मेहताचं आहे, एस.एन. सेन आहे, आर.सी. मजुमदार आहे, विनायक दामोदर सावरकर यांचं आहे, सय्यद अहमद खान यांचं आहे, पंडित नेहरू यांचं आहे, मौलाना अब्दुल कलाम यांचं आहे. बाकी नाही वाचले तरी चालतील, पण एवढे तरी तुम्हाला ओव्हरव्ह्यू करून ठेवा. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळ आहे. आता नेमकं संयुक्त महाराष्ट्र चळवळ म्हणजे काय, हा खूप मोठा डीप टॉपिक आहे. त्यामध्ये आपण न जाता जे परीक्षेमध्ये तुम्हाला माहिती पाहिजे तेच आपण इथे बघणार आहोत. सर्व मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचे भाषावार प्रांत रचनेच्या आधारावर एक राज्य स्थापन करण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाला संयुक्त महाराष्ट्र आंदोलन किंवा चळवळ असे म्हणतात. म्हणजेच मराठी भाषा बोलणारे जे लोक होते, याआधी बॉम्बे प्रेसिडेन्सी जी होती आपण बघितलं की गुजरात आणि महाराष्ट्र मिळून बनलेली होती आणि कर्नाटकमधील पण काही भाग हा बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये होता. परंतु अशी डिमांड आली की फक्त मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचाच एक राज्य असावा आणि त्याचं नाव महाराष्ट्र असावं, अशी डिमांड उठली होती. आणि त्यासाठी केलेलं आंदोलन, त्यासाठी केलेली चळवळ म्हणजेच संयुक्त महाराष्ट्र चळवळ आहे. ही चळवळ स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुरू झाली होती आणि 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यावरती समाप्त झाली होती. 1950 ते 1960 या काळामध्ये महाराष्ट्रातील हे सर्वात व्यापक जन आंदोलन होते आणि यामध्ये एकूण 105 लोकांचा पोलिसांच्या गोळीबारामध्ये मृत्यू झालेला होता. स्वतंत्र भारतात मराठी भाषिकांचे राज्य मुंबईसह स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला आणि या चळवळीमुळेच 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. संयुक्त महाराष्ट्र परिषद तुम्हाला माहीत असायला पाहिजे. पुण्याच्या बैठकीमध्ये 28 जुलै 1946 रोजी मुंबई येथे शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद भरली. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. यातच संयुक्त महाराष्ट्र परिषद ही स्थापन करण्यात आली. या परिषदेने संमत केलेले ठराव पण तुम्हाला माहीत पाहिजे. सर्व सलग मराठी भाषिक प्रांताचा शक्य तितक्या लवकर एक प्रांत करावा. प्रांत तयार करताना मुंबई, मध्य प्रांतातील मराठी भाषिक लोक, मराठवाडा, गोमंतक यांचा समावेश करावा, अशा 2 मागण्या संयुक्त महाराष्ट्र परिषद यांनी केला होता. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना आहे. 6 फेब्रुवारी रोजी केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरामध्ये एक सभा घेतली होती. त्यामध्ये 11 बिगर काँग्रेस पक्ष सामील झाले होते. सर्वांनी एकमताने संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन केली होती. या समितीचे अध्यक्ष म्हणजे भाई श्रीपाद अमृत डांगे होते, उपाध्यक्ष नरवणे आणि जनरल सेक्रेटरी होते S.M. जोशी. ही महत्त्वाची आहे, यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर मुंबई द्विभाषिक राज्य होते. त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील मुंबईसह 10 जिल्हे होते, विदर्भाचे 8 जिल्हे, मराठवाड्याचे 5 जिल्हे, गुजरात आणि सौराष्ट्र मिळून असे 16 जिल्हे होते. असं हे बॉम्बे प्रेसिडेन्सी होती, म्हणजेच मुंबई द्विभाषिक राज्य होतं. 1 नोव्हेंबर 1956 रोजी द्विभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण झाले. 1960 महाराष्ट्राच्या निर्मितीच्या हालचाली सुरू झाल्या. इंदिरा गांधी यांनी ज्यावेळेस त्या काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या, त्यांनी मुंबई येथे महाराष्ट्र निर्मिती होईल असं आश्वासन दिलं होतं. मोरारजी देसाई यांनी डांग व गुजरातचा प्रश्न मांडला होता आणि तो मान्यही झाला होता. तर त्यानुसार मुंबई पुनर्रचना कायदा 1960 पारित केला होता. त्यामध्ये केंद्र सरकारने महाराष्ट्र व गुजरात या 2 भाषावार प्रांत रचनेची अनुमती दिली होती. डांगचा प्रदेश आहे तो महाराष्ट्राला द्यावा की गुजरातला द्यावा यावर वाद होता. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मुंबई आल्यामुळे डांगचा जो प्रदेश आहे, म्हणजेच जी 20 खेडी आहे, ती गुजरातला गेली होती. यामध्ये महाराष्ट्राच्या वतीने यशवंतराव चव्हाण यांनी युक्तिवाद केला होता आणि गुजरातच्या वतीने जीवराज मेहता यांनी केला होता. या कायद्याच्या तरतुदी म्हणजेच 1 मे 1960 रोजी गुजरात आणि महाराष्ट्र हे 2 राज्य निर्माण झाले होते. एवढीच माहिती तुम्हाला याबद्दल माहिती पाहिजे. यामध्ये खूप डीप आपल्याला जायची गरज नाही. जे एक्झाममध्ये आपल्याला महत्त्वाचं आहे तेवढंच केलं पाहिजे. तर हे आपलं हिस्ट्रीचं जे इम्पॉर्टंट टॉपिक्स होते ते आपण 5 पार्टमध्ये इथे संपवले आहेत. यानंतर तुम्हाला याची जी शॉर्ट नोट्स आहे, जी PDF मर्ज आहे, ती उद्या सकाळपर्यंत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड होईल. टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकता.